हां, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळा आता बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. आपण घरात जरी असलो ना, तरी खिडकीमधून गरम अशा उन्हाच्या झळा, गरम हवा अशी आपल्याला जाणवते. तर मग विचार करा, बाहेर हे ऊन किती असेल? बरं, आता तुम्हाला खिडकीतून लख्ख असा प्रकाश येताना दिसतोय. पण आता तुम्ही ओळखू शकता, आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30 वाजता आता ना बऱ्यापैकी म्हणजे उजेड आणि ऊन दोन्हीही आपल्याला जाणवतंय. तर रात्री मी ना झोपायच्या आधी सगळी भांडी घासून ना किचनच्या ओट्यावरच ठेवली होती. माझी मामेसासू आणि माझी नणंद यांना जेवायला बोलावलं होतं रात्री. त्याच्यामुळे रात्रीचा स्वयंपाक भरपूर होता आणि रात्री इतकं म्हणजे चिकन बनवलं होतं. चिकन सुक्का, चिकन रस्सा, भात, भाकरी वगैरे आणि हे सगळं करत असताना इतकी घामाघूम झाले होते. त्यानंतर आम्ही जेवलो, गप्पा-गोष्टी केल्या आणि किचनमध्ये भांडी तशीच सगळी ठेवली होती. पण त्यावेळेस माझी नणंद म्हणाली, की "राहू दे, मी भांडी घासते." म्हणून तर त्यांनी ना भांडी घासली आणि किचनच्या ओट्यावरच ठेवली होती आणि मला देखील इतका कंटाळा आला होता ना, किचनमध्ये माझी जायची इच्छाच नव्हती कारण की भरपूर गरम झालं होतं. मग जी काही ताईंनी भांडी घासून ठेवली ती रात्री मी तशीच किचनच्या ओट्यावरच ठेवली आणि मग आता सकाळी उठल्यानंतर आता ही सगळी भांडी मी लावून घेतलेली आहेत. किचनच्या ओट्यावरती तुम्हाला ते थोडीशी पिशवीमध्ये दिसत असेल कचरा, तर ते सगळं प्लास्टिक मी एका साईडला काढून ठेवलेलं आहे. कारण की रात्री सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ले होते. ते सगळे जे आईस्क्रीमचे जे कप आहेत, ते सगळं मी प्लास्टिक एका साईडला करून ठेवलं. थोडा जरी ओला कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गेला ना, तर कचऱ्यावाल्यांना ना म्हणजे कचऱ्यावाल्यांना तो ओरडा भेटतो, सोबतच आम्हाला देखील फाईन बसतो. त्याच्यामुळे ना कचरा सेपरेट करणं फार महत्त्वाचं आहे. सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक वेगळं असं खूप सारं असं सेपरेट केलं ना, की मग आपल्याला कचऱ्यावाल्याला देखील द्यायला बरं पडतं. आणि असं वाटतं, की आपल्यामुळे कोणाला ओरडा नको, नाही का? तर आता किचनचा सगळा ओटा आवरून घेतला. इतकं मस्त वाटलं, फ्रेश एकदम. जोपर्यंत किचनचा ओटा आवरून होत नाही ना, तोपर्यंत असं आवरल्यासारखं वाटत नाही घर. तर आज मी काही मॉर्निंग वॉकला काही गेलेली नाहीये, कारण की रात्री झोपायला फार उशीर झाला होता आम्हाला आणि मग मी सकाळी साधारणपणे ना 7च्या आसपास मी उठली असेल, पावणे 7, 7च्या आसपास. त्याच्यामुळे ना थोडंसं आवरायला उशीरच झाला. मग म्हटलं की चला अंघोळ वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट मी किचनमध्ये आले. तर आता 8:30 वाजलेले आहेत, तरी देखील वाटत नाही 8:30 असतील. कारण की उन्हाळ्याचं ऊन ना म्हणजे तितकं तीव्र असतं देखील. उन्हाळ्याचा दिवस मोठा आणि रात्र छोटी झालेली असते. तर इथे मी माझा चहा ठेवून घेतला आणि आता थोडंसं नाश्त्यासाठी काहीतरी बघत होते. तर काल रात्री ताईंनी ना ज्या दुर्ड्या भाचीला घेऊन गेल्या होत्या ताई, तर त्या दुर्ड्यांमधल्या थोड्याशा करंज्या शिल्लक होत्या. तर त्या करंज्या आणल्या होत्या इकडे. तर आजचा नाश्ता माझा चहा आणि करंजी असणार आहे. आणि निलयसाठी बघेल मी दुसरं काहीतरी बनवते. तर आता ह्या करंज्या म्हटलं ना, की म्हणजे छान वाटतं खायला वगैरे, पण सकाळी-सकाळी तेलकट जर म्हटलं, तर पुन्हा नकोच वाटतं. पण करंज्या बघितल्या आणि खायचा मोह आवरला नाही मला. म्हणून मग मस्तपैकी गुळाचा चहा आणि अशी करंजी मी आता खायला घेते. तर नेहमीच ना असं उभं राहूनच घाई-गडबडीमध्ये माझा असा नाश्ता चालू असतो. तर आज म्हटलं की आज थोडासा निवांत वेळ आहे. आज अजिबात घाई-गडबड करणार नाहीये. क्लास वगैरे आहेच, पण म्हटलं की थोडंसं बसून, थोडंसं निवांत जरा नाश्ता वगैरे करून घेऊया. चहाची सवय माझी ना मध्यंतरी चांगलीच सुटली होती आणि पुन्हा एकदा दोनदा मी चहा घेतला, तर पुन्हा ती चहाची सवय लागलेली. संध्याकाळ झालं की असं वाटतं काहीतरी खाल्लं पाहिजे. तर इथे ना रात्री मी ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं, तर ती पिशवी मी तशीच ठेवलेली. तर ते पीठ एक भरायचंय मला. आता नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर इकडे गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं. कारण की कालचं दूध मी तसंच फ्रिजमध्ये ठेवलेलं आणि आजचं दूध देखील आलेलं. एकत्रच दूध मी तापवायला ठेवलं आणि बघा हे 1 लिटर दूध खराब झालेलं आहे. म्हणजे ना सारखं-सारखं पनीर खायचा देखील कंटाळा येतो, पण आता खराब झालेलं दुधाचं करायचं काय? आणि मुलांना ना जास्त असं कलाकंद वगैरे असले प्रकार जास्त काही आवडत नाही. तर म्हटलं चला आता हे फाटलेलं दुधाचं काही फेकून उपयोग नाहीये, याचा आता मी पनीरच करते. तर ना सांगते आता तुम्हाला 2 ते 3 आठवड्यामध्ये पनीर ना 1 ते 2 वेळा तरी खाऊन झालेलं आहे. आणि पनीर सारखं-सारखं म्हटलं ना, की मला तरी कंटाळाच येतो. मुलं खातात आवडीने. तर म्हटलं की चला आता हे जे पनीर आहे ना, तर हे मुलांनाच आता बनवून खाऊ घालूया.
आता ज्या गृहिणी आहेत, घरात आहेत, तर त्या गृहिणींची एकच लगबग चाललेली असेल. उन्हाळा आला, की प्रत्येकाची वाळवण करण्याची तयारी असते. कोणी पापड, कुरड्या, वेफर्स वगैरे हे सगळं करण्यामध्ये मग्न असतं. आम्ही देखील लहान होतो, त्यावेळेस आमची आई देखील हे सगळं करायची आणि आमच्या आईला देखील आम्ही मदत करायचो. त्यावेळेस फार मजा वाटायची. पण आता उन्हाळा आलेला आहे आणि मला देखील असं वाटतंय काहीतरी करावं, पण तितका वेळच भेटत नाही. कारण की इतर गृहिणींची जी वाळवणाची तयारी चालू असते, पण इथे माझी मुलांच्या परीक्षेची तयारी चालू आहे. म्हणजे परीक्षेची तयारी करून घ्यायची सुरू आहे. त्याच्यामुळे ना वेळ अजिबातच मिळत नाहीये. सकाळ-दुपार क्लास असतो आणि त्याच्यामुळे ना अख्खा दिवस याच्यामध्येच अडकून पडल्यासारखं होतं. तर असो, पनीर काढण्यासाठी मी त्या पनीरच्या भांड्यामध्ये पनीर काढलं आणि त्याच्यावर वजन म्हणून एक भरलेली कळशी ठेवून दिलेली आहे. आता छोट्या-छोट्या गोष्टी अशा असतात ना घरामध्ये, की त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं फार गरजेचं. जसं की कचऱ्याचा डब्बा. तर यामध्ये ना मी नेहमी 2 कॅरी बॅग ज्या डस्टबिन बॅग असतात ना, तर त्या मी लावत असते. पण 2 ते 3 दिवसापूर्वी काय झालं, याच्यातली मी ना ही जी डस्टबिन बॅग होती ती काढून अशीच दिलेली आणि सिंगल बॅगच मी लावत होते. तर कचऱ्याचं जे पाणी होतं ना, तर त्या डब्यामध्ये उतरलं होतं आणि त्याच्यामुळे हा डब्याचा ना एक असा कचऱ्याचा वास आल्यासारखं होत होता. तर म्हटलं की चला आता ना हा डब्बा धुवूनच काढूया. 2 पिशव्या लावल्या ना कॅरी बॅग या डब्याला डस्टबिन बॅग या डब्याला लावल्या ना, की मग जे काही पाणी गळतं ना, ते आतल्या पिशवीत गळतं आणि आपला जो डबा आहे ना, तो आतून स्वच्छच राहतो आणि कुबट वगैरे कचऱ्याचा वास वगैरे असं काहीच येत नाही. तर आता मी हा डब्बा छान धुवून घेते आणि मग सुकल्यानंतर छान असं उन्हामध्ये सुकवायचं त्याला हवेमध्ये, म्हणजे वास वगैरे सगळं उडून जातो त्याचा आणि मग मी याला 2 अशा डस्टबिन बॅग लावून घेणार आहे. आपण बऱ्यापैकी ऐकत असतो, की घराला घरपण हे घरातल्या बाई माणसामुळेच येतं, गृहिणीमुळे येत असतं. कारण की तिला घराचं कोपरान-कोपरा नीटनेटका ठेवता येतो. अगदी प्रत्येकाची काळजी घेता येते. नीटनेटकेपणा, स्वच्छता या गृहिणीच्या अंगीच बांधलेला असतो. तर असं बऱ्यापैकी आपण ऐकलेलं असतं. पण मी सांगते असं काही नाहीये. गृहिणी तर तितक्याच दक्ष असतातच, पण तितकेच पुरुष देखील दक्ष असतात. फरक फक्त एवढाच आहे, आपण फक्त घरामध्ये असल्यामुळे आपण त्या कामांशी बांधलं गेलेलो आहे. तर आता माझ्या ओळखीचे एक काका आहेत. तर आता त्यांचे मिसेस वारून ना आता बरीच वर्ष झालेली आहेत. पण जेव्हा कधी त्या काकांना मी विचारते ना, "काका जेवले का?" तर तेव्हा ते काका म्हणतात, "हो, सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळं काम वगैरे सगळं उरकलेलं आहे." आणि खरं सांगते त्या काकांच्या घरी ना फक्त लादी पुसायला आणि चपाती करायला बाई येते. पण बाकीचं सगळं काका स्वतःच करतात. म्हणजे ना एक पुरुष देखील या कामामध्ये मागे नाही. एखाद्याने जर ठरवलं ना घर नीटनेटकंच ठेवायचंय, स्वच्छच ठेवायचंय, तर तो नक्कीच तो स्वच्छच ठेवतो घर. तर आता उन्हाळा ना असा प्रचंड वगैरे जाणवायला लागलेला आहे ना, तर आता शरीर थंड ठेवण्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता मला ना काम करून ना सारखी तहान वगैरे लागतीये. तर आता वाजत आलेले आहेत 11 वाजत आलेले आहेत आणि 11 वाजता ना म्हणजे आता निलय तर आता थोड्या वेळात शाळेत वगैरे जाईलच. पण आता म्हटलं की खूप तहान लागली, काय करायचं? फ्रिजमधलं तर पाणी मी काही पीत नाही आणि माठ जो आहे तो गळतोय. मग म्हटलं की चला कोकम सरबत पिऊया. तर कोकम सरबत, सब्जा, लिंबू पाणी हे असे जे आपले पारंपरिक पद्धतीचे जे सरबत आहेत ना, तर ते पीत चला. उगाचच बाहेरचं कोल्ड ड्रिंक आणून ते पीत जाऊ नका किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना देखील ते विकतचं कोल्ड ड्रिंक देऊ नका. कारण की काय आहे ना, त्या कोल्ड ड्रिंकमध्ये असतं कार्बन डायऑक्साईड असतं, म्हणूनच ते फसफसतं आणि चरचरतं. आणि दुसरी गोष्ट ह्या कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे आपली जी शरीराची हाडं असतात ते ठिसूळ बनतात आणि म्हणूनच ही जी पारंपरिक सरबतं जी आहेत ना, जसं की लिंबू सरबत म्हणा किंवा मग कोकम सरबत म्हणा, तर ते पिणं तितकंच आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहे. तर आता इथे ना मी पुन्हा किचनमध्ये आली, थोडंसं काम केलं आणि पुन्हा किचनमध्ये आले. डब्बा छान असा सुकला होता आणि आता म्हटलं की पहिले याला डस्टबिन बॅग लावून घेते, नाहीतर पुन्हा असंच ठेवलं ना, तर पुन्हा हा डब्बा खराब होईल आतून आणि पुन्हा मग तो धुवा वगैरे हे सगळं करत बसावं लागेल. एकदा का ही डस्टबिन बॅग मी या डब्याला लावली ना आणि पुन्हा दुसरी त्याच्यामध्ये बॅग आपण टाकून ठेवायची. म्हणजे जे वरची जी बॅग आहे तीच त्याच्यामध्येच कचरा टाकायचा आणि अलगद तीच बॅग काढून कचरावाल्याला देऊन टाकायची. आणि खालची जी बॅग असते ना, तर त्याच्यामुळे आपला डब्बा स्वच्छ राहतो. तर अशा प्रकारे आपण आपलं काम वाचवू शकतो. म्हणजे रोजच्या रोज तुम्ही कचऱ्याचा डब्बा तर धुवू शकत नाही, नाही का? मग अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, फायदेशीर आहे आणि तितकाच तुमचा वेळ देखील वाचतो.
आपण कितीही दिवसभर घरातली कामं केली ना, म्हणजे कधीतरी एका कपाटातला कोपरा काढला किंवा मग एखाद्या दिवशी साफ-सफाई काढली, कधीतरी किचनच्या ट्रॉल्या काढल्या, कधीतरी कचऱ्याचा हा डब्बा क्लीन करून ठेवला, बाथरूम वगैरे आपण धुवून ठेवत असतो. कितीही कामं केली ना, तरी ही कामं संपता संपत नाही आणि अशा वेळेस ना कुठेतरी आपल्याला थकायला होतं आणि आता तो उन्हाळा सुरू आहे म्हटल्यानंतर जास्तच कंटाळा, थकवा वगैरे येतो आणि ते साहजिकच आहे. कारण की हवेमध्ये ना आता उष्णता वाढलेली आहे आणि या हवेच्या उष्णतेमुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होतं. मग अशा वेळेस आपल्याला थकायला होतं. मग साहजिकच आहे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमी होत असते. कारण की घाम देखील तितका निघत असतो आणि म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तर गृहिणींनो, स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या, कारण की कडक उन्हाळ्याची सुरुवात आता झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.